भक्त हो आपण सर्वांनी पैशाच्या आसक्तीत राहू नये, हे प्रवचन आहे आणि कथाही आहे. यापासून आपल्या सर्वांना लाभ नक्की होईल. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. गोविंद गोपाल कृष्णाय नमः. ओम सद्गुरुनाथाय संत कैकाडेश्वर महाराज की जय. ब्रह्म चैतन्य महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते सांगा, तर मी सांगेन की पैसा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे. यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल. आपण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे तर खरे सुख लागते. देह पाया धरून त्यावर इमारत बांधू लागली तर इमारत पक्की कशी होणार. मी माझा देह म्हणतो पण ताप घेणे न घेणे. पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का. मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोचणार. एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थाने देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले. म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले. आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.
राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा, पैशाने प्रेमात बिघाड येतो. आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे. पण माझा भावच कमी झाला, त्याला काय करावे. संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता किती जण संताकडे जातात. देवाकडे जाणारे किती बरे निगतीला. ओम श्री गणेशाय नमः. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस, तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती आन होई, राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले, तेथे प्रेम केले तरी घाताशी आले. विषयी एक जीव झालो, पण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख, हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण, हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती, ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून, माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर म्हण, माये शटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले, त्याचे बीज आपणासी चौरले. एकच वस्तूची ओळखण जाण, पूर्ण होते समाधान. जायात मानावे मी सुख, ज्याच्यात मानावे मी सुख. त्याच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण, जर न चुकता मार्ग जाण. जेथे ठेवाव्यास त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचमाभूतांचा, त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हा सांगतो हित, हृदयात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते, भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण, आसे आपलेच मनाची ठेवण. देवास पहावे ज्या रीतीने, तसाच तो आपणास
दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग, तोवर रामसेवा नाही घडत. सांगा आपले आत्यंतिक हित, हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले, ते आनंदाशी आले. राम नाम प्रेमयुक्त चाले. धनी त्याशी म्हणते ब्रह्मज्ञानी, द्रव्यदारा वर्जित जाण. ही खरी संताची खुण, सृष्टी पाहावी भगवतकारी. प्रेम ठेविल त्याचेवरी, त्याला नाही दुसरी तरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान, मुखाने भगवंताचे नाम. हृदयात रामाची प्रीती, यासच थोर म्हणते जीवन मुक्ती. न धरावी जगाची आस, तीच हो पाहे रामदास. नामात संत नाही, नामात संत नामी भगवंता. नामात संत नामी भगवंता. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संताचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली, तैसे रामचरणी झाले लीन. तैसे रामचरणी झाले जे लीन, तेच खरे जिवंत जाण. संत चरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संताची संगती भगवन नामाने साधते. कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. श्री गणेशाय नमः. तमो गुण तिन्ही गुणात जास्त जळ असल्याने, त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय मानसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो, हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये कडी फोडणाऱ्यांना भगवंता लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण असे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरिता उपवास करणे ही गोष्ट मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे
ती उपवास करावा यामध्ये नाही, भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्या जवळ वास करतो. आहो तसे मनाला वाटावे, मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले. या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी आशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपास तापास कशासाठी करतो आहो तेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादी वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंता त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार महत्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे. हे त्याच्याच जवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल. आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. श्री गणेशाय नमः. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले, तरी काम झाले असे नाही. कारण जशी केक पायरी पुढे जाईल तसशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरे ढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळ धाडी सारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीशे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरे ढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो. आणि
आणि राकसेन औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजबीज करता येते. आहे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते. म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे. शेतात रक्षण व्हावे, शेताचे रक्षण व्हावे म्हणून असे जसे कुंपण तसा संसार परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खत पाणी मिळाले तर कुंपणाच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते. त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंत काम झाले. पण पीक हातात आले आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत. नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाही तर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व कायाती आले अशा ब्रह्माने वागणे तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार. पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकारशी मारली पाहिजे की आपल्या मेपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे. आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोविंद गोपाल की जय.